कंटिन्यू करू. माझं नाव यादव पिंपलकर आहे. मी तेजस्विनी विद्या मंदिर या शाळेत आहो. मी तिसरी क्लास मध्ये आहो. ओम कट्वं लवणा तीक्ष्ण वृक्षविदाहिनः आहारारात सस्येष्टा दुःख शोकमय प्रदाः प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी मुक्तसङ्गो न संवादि धृत्युत्साहः समन्वितः सिद्धसिद्धयोर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलं सत्त्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसाः यज्ञदानं तमः कर्म न त्याजं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् दातव्यमिति यद्दानं दीयते नोपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम् देवद्विग पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च चारिणं तप उच्यते. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. मनःप्रसादः सम्यक्त्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंसिद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. हरि ओम. खूप खूप छान यदुवीर. तुझा व्हिडिओ जरी दिसत नसला तरी तुझा आवाज अगदी स्पष्ट, सुंदर आणि छान तू पठण केलंस. आणि मी सगळ्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींना, सगळ्यांना एक होमवर्क देणार आहे की आज ज्या गीतेच्या श्लोकांचं आपण इथे पठण केलं, तर आईबाबांजवळ किंवा आजी आजोबांजवळ बसून गीता नित्यपाठातल्या श्लोकांचा अर्थ तुम्ही नक्की समजून घ्याल.